तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत, घरच्यांची चिंता वाढली आहे आणि अशा वेळी तुम्हाला कल्पना करा की सांगितलं जातं की एक बाबा आहेत, ते सगळ्या अडचणी दूर करतात. नाशिकमध्ये घडलेली ही घटना अगदी अशीच सुरुवात होते, पण शेवट तो धक्कादायक आणि संतापजनक आणि अस्वस्थ करणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वराची पवित्र भूमी, या गोदावरी नदीच्या काठी बसलेले हे शहर, पण या पवित्रतेला आता कुणाची तरी नजर लागली आहे का, हे मागील काही प्रमाणात जे नाशिकमधले प्रकरण समोर येत आहेत त्यानुसार असं वाटतंय. एक नवीन प्रकरण समोर येत आहे. महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे, भगवी वस्त्र, मोठा दरबार, लोकांच्या समस्या सोडवण्याचे दावे, करणी केली आहे कोणीतरी, भूतप्रेत आहेत, मी सगळं दूर करतो असं म्हणणारा आणि याच विश्वासाच्या जाळ्यात अडकते नाशिकमधली 31 वर्षांची एक तरुणी. तिच्या आयुष्यात काही समस्या होत्या, आई वडील चिंतेत होते आणि कुणीतरी सांगितलं तिला की महेशगिरी बाबांकडे जा, सगळं ठीक होईल. घरच्यांनी तिला त्या दरबारात नेलं, पण त्यांना माहीत नव्हतं समोर बसलेला महाराज नव्हता, तर एक भोंदू शिकारी होता. दरबारात मोठे मोठे दावे, तुझ्यावर करणी आहे, 4 गुरुवार तू ये मठात, सर्व ठीक होईल वगैरे वगैरे. आणि इथूनच सुरू होतो खरा खेळ. महेशगिरी तिचा नंबर घेतो, फोनवर तिच्याशी संपर्क वाढवतो, हळूहळू तिच्यावर मानसिक पकड जी आहे ती मजबूत करतो आणि मग एक दिवस तिला एकटीला भेटायला बोलवतो. तिचे आईवडीलही विरोध करत नाहीत, कारण कारण त्यांना वाटतं की हा जो बाबा आहे हा देव माणूस आहे. पण पुढे जे घडलं त्या अंगावर शहारे आणणार आहे. तो तिला एका लॉजमध्ये घेऊन जातो, तुला सुखाचा मार्ग दाखवतो असं सांगतो. पण अचानक तिथंच त्याचा खरा चेहरा समोर येतो. बाबाचं बोलणं आणि बाबाचं कृती पाहून ती घाबरते, विरोध करते. महाराज हे काय करताय असं ती म्हणते. आणि मग त्याच्यावर उत्तर असतं त्या तरुणीला, गप्प बस, नाही तर मी तुला जीवानं मारून टाकेन. त्या क्षणी त्या मुलीच्या विश्वासाचा चुराळा होतो आणि एका निरपराध मुलीचं आयुष्य हा बाबा तिथं उद्ध्वस्त करतो. घाबरलेली, हादरलेली ती घरी पोहोचते आणि आपल्या घरच्यांना घडलेला प्रसंग सगळा सांगते. तिच्या घरचे तिला घेऊन पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांची तक्रार मात्र घेतली जात नाही. कारण काय? कारण त्या बाबाची पोहोच वरपर्यंत होती. इथून सुरू होतो तिचा लढा. 1 दिवस, 2 दिवस नाही, तब्बल 2 वर्ष. शेवटी ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जाते. त्यांच्या मदतीने पुन्हा पोलीस ठाण्यात ते पोहोचतात आणि अखेर मग गुन्हा दाखल करून घेतला जातो. फक्त लैंगिक अत्याचार नाही, तर जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गतही बाबावर कारवाई झाली आहे. पण प्रश्न इथेच थांबत नाही, संपत नाही. कितीतरी महिला अजून अशाच प्रकारच्या बाबांच्या जाळ्यात अडकल्यात. या बाबाच्या जाळ्यात अनेक महिला अडकल्यात. किती जणांनी भीतीपोटी गप्प बसणं पसंत केलं असेल. आणि सर्वात मोठा प्रश्न, अशा भोंदूंना ताकद कोण देतं, कोण पाठीशी घालतं? शेवटी एकच, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदू बाबांवर कडक कारवाई व्हायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा.